धन्यवाद। तो मैच यहाँ पर शुरू होने जा रहा है। सामने शुरुआत होते अपन बात है। आपण पाहतोय त्रिशा आणि राऊत ब्रदर्स 11 रांजणपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। श्रीशान रुद्रांश 11 साई आवास। आपण पाहतोय संघमालक अजयजी मात्रे, गोकुलजी भगत, कॅप्टन सौरभ गवाणकर, तसे त्रिशान राऊत ब्रदर्स अँड 11 रांजणपाडा स्वप्नीलजी घरत अँड राकेशजी राऊतू, कैप्टन रोहन पाटिल। सामने का शुरुआत तो रोहन घरत पहली ओर लेकर आते हुए स्ट्राइक पे सौरभ, नॉन स्ट्राइक पे अजय। P1 पावर प्ले का षटक। इस बार जड़ में लाने की कोशिश उसे खोद कर खेला है। मिड ऑन की दिशा में फील्डर है, पेट्रोलिंग करेंगे, कोई रन की गुंजाइश नहीं। पहली गेंद डॉट। से एक बार अपने गेंद ओवर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में अच्छा कैप ढूंढने का प्रयास। पिछले मैच में 6 गेंदों पर 6 चौके लगाने वाले खिलाड़ी सौरभ गवाणकर इस मैच में थोड़ा सा स्ट्रगल करते हुए दिखाई दे रहे। लगातार की 2 गेंदें बिंदी डॉट गेंद कराते हुए गेंदबाज रोहन घरत। इस बार स्क्वायर कट किया है नजाकत के साथ, डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार, गेंद सीमा पार, चौकार। थैंक यू डीजे मास्टर। लगातार की 2 गेंदें 2 बिंदी जाने के बाद तीसरी गेंद पर चौवा आता हुआ और चौवे के साथ इनिंग की शुरुआत की है बैटर सौरभ गवाणकर ने। 4 रन की मोहर मैदान पर लगाने में कामयाब होते हुए। पिछले मैच में क्या शानदार बल्लेबाजी की थी वही बैटर तीसरी गेंद पर चौवा लगाकर इनिंग की पारी की शुरुआत करते हुए। फिर से एक बार बल्ला जरूर यहां पर टूटता हुआ दिखाई दिया। गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे फिर से एक बार रोहन। इस बार सफल हो गए और मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से खेलने का प्रयास और जरूर बैकवर्ड स्क्वायर लेग सी मारेगा के बार। गेंद फिर से एक बार 1 बाउंस, चौकार। थैंक यू डीजे मास्टर। लगातार की 2 गेंदों पर 2 डॉट, लगातार की 2 गेंदों पर 2 चौवे, 4 गेंदों में जरूर यहां पर 8 रन मुकम्मल करते हुए। फिर से एक बार देखिए रूम बनाकर खेल दिया है, गैप बड़ी है। फिर से एक बार वही दिशा और वही दशा, गेम बाउंड्री लाइन के पार, तीसरा चौवा सौरभ गवाणकर के बल्ले से आता हुआ। डीजे
थैंक यू डीजे मास्टर। इस छवि के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन। शानदार बल्लेबाजी बल्लेबाजी करने वाली टीम श्रीशाया एंड रुद्रांश 11 साई आवास। इस बार स्क्वायर काट, फिर से एक बार डीप कवर पॉइंट, क्षेत्र खाली, 4 गेंदों में 4 चौवे लगाते हुए बैटर सौरभ गवानकर। स्कोर जा पहुंचा है 16 रन। डीजे थैंक यू डीजे। जरूर यहां पर पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 16 रन। इस बार फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, फील्डर थे वहां पर, फील्ड करने में नाकामयाब। तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 17 रन। दूसरा ओवर प्रगति पर। संजय अपने छोर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार बैटर सौरभ के लिए। इस बार फिर से हिट विकेट और फिर से एक बार अपनी पारी को समाप्त करते हुए बैटर सौरभ गवानकर। डीजे मास्टर मास्टर। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज संजय। 17 का खतरा जरूर यहां पर मंडराया। बल्लेबाजी करने वाली टीम श्री शाह एंड रुद्रांश 11 साई आवास टीम के लिए। न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर। विशाल बैटर मैदान पर रहते हुए, विशाल राणे, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है। जबकि पहले ओवर में 16 रन खर्च किए थे गेंदबाज रोहन गरत ने। संजय गेंदबाजी के लिए पहली गेंद पर सिंगल स्ट्राइक रोटेट किया अजय मात्रे ने और दूसरी गेंद पर विकेट खोते हुए बैटर सौरभ गवानकर। तीसरी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे विशाल राणे। और इस बार बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, हवा के साथ घटा के संग विशाल राणे ब्रांडेड षटकार। थैंक यू डीजे। स्लॉट में आने वाली गेंद, 17 का खतरा, गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए बैटर विशाल राणे। 23 रन स्कोर कार्ड पर लगते हुए दूसरा ओवर प्रगति पर। फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया है। मिड ऑन में फील्डर है, मिड विकेट पे फील्ड करेंगे। वाइडिश मिड ऑन से फील्ड करते हुए थ्रो किया, तब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 24 रन 24 स्कोर कार्ड पर। चार गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद सिंगल। अजय मात्रे स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार पैडल स्वीप किया है, रूम बनाने का मौका। आउटफील्ड है फास्ट, क्या मिलेंगे 4? जरूर गेंद बाउंड्री लाइन के पार, चौकार। थैंक यू डीजे मास्टर। तो इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 28 रन। जरूर शानदार बल्लेबाजी यहां पर।
ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया शॉट, कवर पॉइंट की दिशा में फील्डर है, डॉट के जाते हुए आखिरी गेंद यहां पर डॉट कराते हुए गेंदबाज संजय। 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन 14 के रन रेट से बल्लेबाजी करते हुए श्रीशान रुद्रांश 11 साई आवास टीम, जबकि गेंदबाजी करने वाली टीम त्रिशान राउतू ब्रदर्स 11 रांझनपाड़ा। 28 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में 16 रन खर्च किए थे गेंदबाज रोहन घरत। दूसरे ओवर में संजय ने अच्छी गेंदबाजी की, 12 रन खर्च के 1 विकेट सफलता हासिल हुई। और तीसरे ओवर के लिए फिर से एक बार रोहन घरत आते हुए। रोहन घरत गेंदबाजी के लिए आते हुए नीचे दूसरा, टीम की ओर से तीसरा। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पे फिर से एक बार बैटर विशाल राणे। जबकि पहली इनिंग की शुरुआत छक्के के साथ की थी विशाल राणे ने, खुद का अकाउंट छक्के के साथ आगाज किया था। वही बैटर विशाल राणे स्ट्राइक एंड पर गेंदबाजी करते हुए रोहन घरत। फुल टॉस गेंद फिर से एक बार मिड ऑन में खेल दिया, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग, गेंद को रोकने में कामयाब होते हुए तब तक 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 29 रन 29 धावा फलकावरती आपण पाहतोय। तिसरं षटक मार्गस्थ फलंदाजी करत असताना संघ श्रीशान रुद्रांश 11 साई आवास त्यांच्या विरुद्ध त्रिशान राउतू ब्रदर्स 11 रांझनपाड़ा। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद को मिनट तक पहुंच नहीं पाए, डॉट गेंद जाते हुए स्कोर रुका हुआ 29 रन। फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश, लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, गेंद बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार। थैंक यू डीजे। तो जरूर इस चवे के साथ स्कोर छलांग लगाता हुआ अमर गुण लेखक सर बतलाते हुए 33 रन स्कोर कार्ड पर। अजय मात्रे का बल्ला जरूर आज मैदान पर दिखाई देता हुआ, जो फेवरेट जोन है उनका, उस प्रतियोगिता उस एरिया को टारगेट करते हुए कामयाब बल्लेबाजी अजय मात्रे। स्ट्राइक एंड पर बैटर, नॉन स्ट्राइक पे विशाल राणे। फुल टॉस गेंद, फिर से एक बार फुल टोल वसूल करने का प्रयास, गेंद बाउंड्री लाइन के पार, 1 बाउंस, अजय मात्रे ब्रांडेड चौकार। थैंक यू डीजे। इस छवि के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 37 रन जरूर। तूफान अजय मात्रे नाम का तूफान आज इस मैदान पर मंडराता हुआ। फिर से एक बार अच्छी गेंद, उसे ढकेल दिया और हो चोंडी फुला खालून चेंडू फरार। तब तक 1 रन लिया, दूसरी रन का प्रयास कामयाब यहां पर बल्लेबाजी अजय मात्रे। इस दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 39 रन स्कोर कार्ड पर। जबकि ये तीसरा और प्रगति पर है, 5 गेंदें हो चुके, 1 गेंद शेष बाकी है। 39 शानदार बल्लेबाजी की शुरुआत यहां पर टीम श्रीशान रुद्रांश 11 साई आवास। इस बार पहले ही सफल हो गए थे, पहले ही मन बना लिया था, स्विच हिट करने का प्रयास और इस बार डॉट गेंद जाती हुई।
3 ओवर की समाप्ति के बाद 39 रन 13 के औसत से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए टीम दिखाई दे रही है। 39 मुकम्मल स्कोर कार्ड पर। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा, किसके ऊपर भरोसा दिखाया जाएगा इस विचार विनिमय में। 39 रन स्कोर कार्ड पर। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए खुद कप्तान त्रिशान राउत ब्रदर्स 11 रांझनपाड़ा टीम की जानिब से रोहन पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए। नीचे पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए यहाँ पर देखिए बल्ले का भारी सिरा आसमान में उंगली समीर जी पारकर सर की बड़ी मछली जाल में विशाल राणे बैक टू द पेविलियन। डीजे थैंक यू डीजे मास्टर। न्यू मैटर मैदान पर खुद संगमालक गोकुल जी भगत मैदान पर जाते हुए, क्योंकि पहली गेंद के ऊपर कैप्टन रोहन पाटिल ने विकेट प्राप्त की, सफलता हासिल की। स्कोर रुका हुआ 39 पहले ओवर में 16, दूसरे ओवर में 12, तीसरे ओवर में 11 रनों का ग्राफ थोड़ा कम हुआ, क्योंकि पहले पावर प्ले के ओवर में 4 गेंदों पर 4 चौवे लगाए थे बैटर सौरभ गवानकर ने। 16 रन जरूर पहले ओवर में, दूसरे ओवर में 12 रन, एक छक्का और एक चौवा लगाने के बाद स्कोर थोड़ा सा ढीला होते हुए दिखाई दिया। सरना करनी होगी गेंदबाज रोहन पाटिल कप्तान। पहली गेंद पर विशाल राणे जैसे बैटर को वापसी का रास्ता दिखलाते हुए 39 रन स्कोर कार्ड पर 13 के औसत से बल्लेबाजी करते हुए 39 धावफल कव्हरचे आपण पाहतोय। चौथं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतील। रोहन पाटिल यावेळेला चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत। चांगला झेल टिपलाय, संपलाय गोकुल भगत यांचा खेळ। डीजे थैंक यू डीजे मास्टर। न्यू बैटर मैदान पर ओमकार सुधाकर राणे, पिछले मैच के मैच मैच के हीरो, जिन्होंने मेडन ओवर का खिताब इस प्रतियोगिता में मेडन विकेट भी प्राप्त की थी, वही बैटर मैदान पर आते हुए 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज रोहन पाटिल कैप्टन त्रिशान राउत ब्रदर्स 11 रांझनपाड़ा टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए। इस बार देखिए रूम बनाने का मौका मिला है, फील्डर है वहां पर, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्ड करेंगे। 1 रन के साथ स्कोर पर बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन। अजय मात्रे प्रारंभिक जोड़ी मैदान पर थी और अभी भी मैदान पर है। मिडल ऑर्डर के बल्लेबाज ओमकार सुधाकर राणे आने के बाद पारी को संभालते हुए दिखाई दे रहे। स्ट्राइक रोटेट की 40 रन स्कोर कार्ड पर। इस बार बड़ा स्ट्रोक फील्डर गेंद के नीचे और इस बार विकेट का पतन, शानदार कैच। अजय मात्रे की पारी का अंत होता हुआ डीजे माउली।
शानदार गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज रोहन पाटिल करते हुए पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर सिंगल और चौथी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए अजय मात्रे बैक टू द पैविलियन। न्यू बैटर मैदान पर राजेश राणे उर्फ राजा नाम से प्रचलित है। इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी करेंगे? स्कोर रुका हुआ 40 रन। गेंदबाजी करते हुए चौथे ओवर में फिर से एक बार रोहन पाटिल, इस बार अच्छी गेंद पर गेंद के साथ फुटबॉल करते हुए अच्छा बैकअप फील्डर के द्वारा, पर जब तक फील्ड करेंगे एक ही रन पर संतुष्ट। इस एक रन की सहायता से स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा 41 रन 41। 5 गेंदें हो चुकी है। राजेश राणे स्ट्राइक पे बल्लेबाज ओमकार सुधाकर राणे, स्ट्राइक एंड पर बैटर गेंदबाजी करते हुए रोहन पाटिल। आखिरी गेंद इस चौथे ओवर की। फुल टॉस गेंद, इस बार डीप कवर क्षेत्र खाली है। गेंद बाउंड्री लाइन के पार, बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार। थैंक यू डीजे मास्टर। इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 45 रन 45। आखिरी गेंद पर चौवा लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की बैटर ओमकार मधुकर सुधाकर राणे बल्लेबाज ने शानदार बल्लेबाजी। स्कोर जा पहुंचा है 45। 4 ओवर की समाप्ति के बाद आखिरी ओवर के लिए गेंदबाज प्रथमेश आते हुए। प्रथमेश वाकड़े गेंदबाजी के लिए आते हुए 45 रन 4 ओवर की समाप्ति के बाद। जरूर अगर हमारे गुण लेखक यहां पर बतलाते हुए सुयोग सर कि पहली ओवर में 16, दूसरे ओवर में 12, तीसरे ओवर में 11 और चौथे ओवर में 6 रन। कमाल की गेंदबाजी, 3 विकेट प्राप्त किए गेंदबाज रोहन पाटिल, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। राजेश राणे स्ट्राइक एंड पर इस बार लेग स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 46 46 रन। पहली गेंद प्रथमेश वाकड़े की थोड़ी सी खराब गेंद थी। इस बार स्क्वायर कट किया है, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, डीप कवर पॉइंट क्षेत्र खाली है, गेंद बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 50 रन स्कोर कार्ड पर। अच्छी बल्लेबाजी राजेश राणे, राजा नाम से जाने जाते हैं, पर आज राजा की तरह यहां पर लड़ना होगा। ओ इस बार देखिए खराब फील्डिंग और गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाद। 22 का चौका। यहां पर फील्डर के साथ विकेट कीपर चकमा खा गए और उसका फायदा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम 4 रन 22 के रूप में 54 रन स्कोर कार्ड पर, 54 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। चौवन रन स्कोर कार्ड पर लगते हुए फिर से एक बार प्रथमेश। इस बार अच्छी गेंद, रूम बनाने का मौका मिला, नो मैंस लैंड, गेंद ट्रैवल होती हुई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार। डीजे थैंक यू डीजे। तो इस छवि के साथ स्कोर छलांग लगाता हुआ
58 रन, 58 रन स्कोर कार्ड पर लगते हुए शानदार बल्लेबाजी राजेश राजा यहां पर करते हुए फिर से एक बार स्वीपर कवर की दिशा में फील्डर है, एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 59, 59 रन। दो गेंदें शेष इस इनिंग की इस पारी की। 59 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बल्लेबाज ओमकार सुधाकर राणे स्ट्राइक एंड पर बैटर। ओहो, इस बार पहले ही मन बना लिया था लॉन्ग लेग की दिशा में, बल्ले का और गेंद का सही से कांटेक्ट नहीं है। डॉट गेंद जाती हुई, थोड़े से नाराज होंगे विकेट कीपर रोहन पाटिल, क्योंकि एक ही लाइन लॉन्ग लेग की दिशा में खेलने का मौका देते हुए बैटर को डॉट गेंद जाती हुई। स्कोर जा पहुंचा है 59। आखिरी गेंद इस इनिंग की इस पारी की। उनसठ रन स्कोर कार्ड पर। आखिरी गेंद इस इनिंग की इस पारी की। फिर से एक बार प्रथमेश वाकड़े, फुल टॉस गेंद और फुल टॉस गेंद को फुल टोल वसूल करने का प्रयास। गेंद वन बाउंस सीमा पर। इस चौके की सहायता से स्कोर जा पहुंचा है 63। सूर्य कुमार यादव जर्सी नंबर 63 स्कोर कार्ड पर लगते हुए 64 रनों का टारगेट सेट किया है। टीम त्रिशायन राउतू ब्रदर्स 11 रांझनपाड़ा टीम के सामने क्या ये टारगेट सेट किया जाएगा, अचीव किया जाएगा, डिपेंड किया जाएगा। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माई बोली मराठी भाषा में रायगढ़ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त मैन फ्रॉम मल्यान वेदांत जी कंटक सर के पास। धन्यवाद। हेलो 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 अमोल राणे या कुठं असाल तर अमोल राणे. हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो 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 बस हेलो 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 चेक बाद झाला. या ठिकाणी सुरू असलेला सामना आहे तो म्हणजेच श्रीशान रुद्रांश 11 साई आवास आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ आहे तो म्हणजेच त्रिशान रावतू ब्रदर्स 11 रांजणपाडा संघ.
स्वप्नीलजी घरत आणि राकेशजी रावतू यांचा हा संघ, आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अजयजी म्हात्रे आणि गोकुळजी भगत यांचा हा संघ. असे दोन अप्रतिम ओनर या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चित रूपानं आमचे भाईजान इम्रान बुखारी यांच्या माध्यमातून थोडा लंच ब्रेक घेतला जातोय, आणि असं असताना सामना जर पाहिलं तर अप्रतिमरित्या या ठिकाणी आतापर्यंत पार पडताना आपल्याला दिसलाय. जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजेच रांजणपाडा संघासमोर. आणि हे आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाईल, कशा प्रकारे चेस केलं जाईल, ही प्रत्येक गोष्ट पाहिली जाईल. पहिल्या चेंडूला रूम बनवलं, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची संधी होती, झेल काही टिपता आला नाही. एक धाव धावून पूर्ण केली रोहन आणि विशाल भगतच्या माध्यमातून. सौरभ गव्हाणकर पहिलं षटक घेऊन आलेला आपल्याला दिसतोय. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रोहन पाटील आणि विशाल भगत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आता मात्र विशाल भगत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ गव्हाणकर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारची गोलंदाजी सौरभ गव्हाणकरच्या माध्यमातून होणार हे देखील पाहिलं जाईल. पहिला चेंडू सौरभ गव्हाणकरच्या माध्यमातून. यावेळी देखील संधी होती. पहिल्या चेंडूवर झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवर देखील 38 सर्कलमध्ये झेल सुटला गेलाय. फलंदाज विशालचा रोहन पाटीलला संधी मिळाली, विशाल भगतला संधी मिळाली. आता संधीचे दोघंही सोनं करणार का पाहणं गरजेचं आहे. एकाच क्षेत्ररक्षकाकडे का दोन्ही कॅच. बॉलने एकदा पाठलाग सुरू केला की तो पाठ सोडत नाही असं म्हटलं जातं. आणि निश्चित रूपानं अजय म्हात्रे स्वतः टीम ओनर आहेत. असं असताना अजय म्हात्रे ही चूक आपल्याला या स्पर्धेतून बाहेर देखील पाडू शकते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र शफल झाला. यावेळी पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाली. इथे मात्र नक्कीच चौकार तर होत नाही आहे, पण जिथे एक धाव होती तिथे मात्र धावून दोन धावल्या, एकच धावली का, दोन धावून होऊ शकत होत्या. तत्पूर्वी कैलासवासी संतोष नागू थळे राहणार दिगोडी यांच्या स्मरणार्थ श्री गणेश एकनाथ मडवी यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी यष्टीरक्षकासाठी पारितोषिक आलेलं आहे. सोनाटाचं वॉच आहे उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी, बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंटसाठी. प्रबोध घरत आपल्या जवळ ठेवतायत, पण अजून भरपूर यष्टीरक्षक आहेत. कमिटी सांगेल कोणाला द्यायचा. यावेळी मोठा फटका, झेल सुटला होता आणि त्या सुटलेल्या झेलचा फायदा झाला विशाल भगतना. अप्रतिम चौकार लगावलाय. कमॉन डीजे. या ठिकाणी या चेंडूवर चौकाराला, चौकारानिशी धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर 7 धावा आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ गव्हाणकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल विशाल भगत. अप्रतिम फलंदाजी विशाल भगत करू शकतो, करण्याची क्षमता आहे, आणि ती क्षमता या ठिकाणी विशाल भगत कशा प्रकारे सिद्ध करतोय. या चेंडूवर चौकार लगावलाय. चौकारानिशी धावफलकावर 7 धावा झाल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ गव्हाणकर सज्ज होईल. काय होणार या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू सौरभ गव्हाणकर. यावेळी मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. चेंडूला एक धाव पूर्ण मिडविकेट क्षेत्रामध्ये. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आणखी धावेची भर पडते. धावसंख्या होईल ती म्हणजेच पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. 8 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 56 धावांची गरज आहे. 56 धावा कशा चेस केल्या जातील येणाऱ्या 25 चेंडूवर ते देखील पाहिलं जाईल. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सौरभ गव्हाणकर. ऑन स्ट्राईक आपल्याला रोहन पाटील पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. यावेळी मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यावेळी मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि या चेंडू अंती इथे मात्र षटक संपल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली. पहिल्या षटकाअखेर धावफलकावर आपण जर पाहिल्या तर बिनबाद 8 धावा आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात मिसफील्ड पाहायला मिळाली. आणि निश्चित रूपानं दुसऱ्या षटकामध्ये या गोष्टीची पुनरावृत्ती होता कामा नये याचं जर पाहिलं तर दक्षता घेणं गरजेचं आहे साई आवाज संघ. पण दुसरीकडे मात्र रांजणपाडा संघानं अप्रतिम फलंदाजी केलेली आपण पाहिली. 8 धावा धावफलकावर लावल्या. 4 षटकं 56 धावा. म्हणजे जर आपण एकंदरीत विचार केला तर समीकरण चेसेबल आहे का, तर नक्कीच आहे.
पण ते कसं चेस केलं जाऊ शकतं, तर 4 षटकं 56 धावा, म्हणजे प्रति षटक आता 14ची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. प्रत्येक षटकात 14 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील आणि त्या धावा जर बनवल्या गेल्या तर मात्र ही धावा चेस होऊ शकते. पण असं असताना ओमकार राणेनं मागच्या सामन्यामध्ये काय केलं होतं आपण सगळ्यांना पाहिलं. निश्चित रूपानं अगदी जर पाहिलं तर 49-50 धावांचा तो सामना होता आणि त्या सामन्यामध्ये जेव्हा गरज होती संघाला तेव्हा येऊन मेडन ओव्हर टाकले होते आणि तिथे सामना जर पाहिला तर आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तो ओमकार राणे आपण पाहतोय. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, 4 विकेट ओमकार राणेनं मागच्या सामन्यामध्ये घेतले होते. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू ओमकार राणेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. स्ट्राईकवर फलंदाज विशाल भगत. विशाल भगत या ठिकाणी काय करणार, ओमकार राणे या ठिकाणी काय करणार पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू विशालसाठी ओमकारचा. पहिला चेंडू लिव केलाय, सोडून दिलाय, पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र जमिनीला दोन्ही हात समांतर केले आणि सांगितलं की हा चेंडू स्वैर आहे, हा चेंडू वाईड आहे. धावसंख्येत 1 न वाढ, धावसंख्या धावफलकावर 9 धावा. पुढचा चेंडू ओमकारच्या माध्यमातून या ठिकाणी विशाल भगत साठी. स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू, निश्चित रूपानं अपील 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 आणि फलंदाज, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अजून एक रोहन का, ओमकार आणि रोहन. धावफलकावर 9 धावा आहेत. पण असं असताना दादा काय होणार या सामन्यामध्ये, 22 चेंडू 55 धावांची गरज आहे. आपण सांगू शकत नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. तिथं 6 चेंडू 42 धावा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्टेजवर पण चेस होतात आणि 6 चेंडू 1 धावा देखील डिफेंड केल्या जातात. निश्चित रूपानं काय होईल सांगता येत नाही आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडेल तोपर्यंत. आणि असं असताना या ठिकाणी ओमकार राणेनं मात्र मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजीची लय, जी गोलंदाजीची धार कायम ठेवली होती, ती धार या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, यावेळी देखील फटका फसलाय. झेल खाली कोण आहे, झेल खाली सौरभ गव्हाणकर. सौरभ मागच्या सामन्यामध्ये अशीच एक झेल आपल्याकडून सुटली होती पण यावेळी चूक करत नाहीये. कम ऑन डीजे.
ऑन डीजे. परंतु तोच साई आवाज संघ यावेळी मात्र पूर्णपणे दोनही सामन्यांमध्ये डॉमिनेट करताना आपल्याला दिसलाय. या चेंडूला निश्चितच पंचांच्या माध्यमातून नो घोषित केलं जात आहे. कर्णधार ओनरच्या माध्यमातून या ठिकाणी आपण रिव्ह्यू केला जातोय. नो चेंडूचा पंचांचा नो आहे, पण फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे की हा नो नाही आहे म्हणून. तर बघा, तिसरे पंच आहेत आपले तिथे बसलेले, पंच बघतील. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. धावफलकावर जर पाहिलं तर हा चेंडू जर आपण वगळला तर 18 धावा आहेत. त्यानंतर या चेंडूच्या वर जी क्रिया होईल त्या क्रियेनुसार धावा जोडल्या जातील. षटकातले पाहिले आपण तर नो चेंडू आहे. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. या ठिकाणी आता रिव्ह्यू राहणार नाही तुमच्याकडे गोकुळ दादा. धावसंख्येत 9+1, धावसंख्येत 2 वाढ. निश्चित धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावर आहेत. 44 धावांची अजूनही गरज. येणारे चेंडू असतील 15. 3 चेंडू या षटकातील बाकी असतील. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी इनसाइड एज फ्री हिट चेंडू होता. फ्री हिट चेंडूला कोणत्याही प्रकारे फ्रीली हिट करता आलेलं नाही आहे. निर्धाव चेंडू अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावर. अजय म्हात्रे यांच्या षटकातील 2 चेंडूंची फेक होणं अजूनही बाकी आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं गोलंदाज मात्र अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला दिसतोय. तेवढेच जर पाहिलं तर चांगली क्षेत्ररक्षकांची देखील कामगिरी पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला. यावेळी हवेत आहे चेंडू. झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज बाद. कमॉन डीजे.
पहिल्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच प्रथमेश वाकडे. या ठिकाणी मनीष बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश वाकडे आपल्याला मैदानावर आलेला पाहायला मिळतोय. निश्चितच कशा प्रकारचा खेळ होणार प्रथमेश वाकडेच्या माध्यमातून. काल भाईजान होते, आज प्रबोध आहे. गॉगल काही सकाळपासून काढलेला नाही आहे, दिसेल आपल्याला प्रबोध नंतर पुढच्या सामन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या सामन्यामध्ये ऍक्शन मोडवर दिसेल. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला फटका आलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव धावून पूर्ण केली गेली एका धावेच्या साहाय्यानं. धावफलकावर जर पाहिलं आपण तर 21 धावा आहेत. षटकाचा विचार केला तर षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकांअखेर 21 धावा म्हणजे जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 43 ना 43 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. ती म्हणजेच त्रिशा अँड रावतो 11 रांजणपाडा संघाला. कुठेतरी जर पाहिलं तर थोडासा अडचणीत अडकलाय रांजणपाडा संघ, पण चांगली खेळी या ठिकाणी. अडचणीत सापडण्यापेक्षा चांगली खेळी आपण साई आवाज संघाने केली म्हणू शकतो, कारण अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलंय. पुन्हा एकदा सौरभ गवाणकर गोलंदाजी मार्कवर आलाय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी सौरभ गवाणकरच्या माध्यमातून केली जाईल. पुढचा चेंडू, यावेळी पहिल्या चेंडूवर सौरभ गवाणकरवर आक्रमण केलंय फलंदाज प्रथमेश वाकडेच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. असेल ती म्हणजे येणाऱ्या 11 चेंडूवर पहिल्या चेंडूवर सौरभ गवाणकरवर आक्रमण केलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ गवाणकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल तो म्हणजेच प्रथमेश वाकडे सौरभ गवाणकरसाठी. क्षेत्ररक्षक चेंज केलाय मिड विकेट क्षेत्रामधून. नक्कीच फिल्डिंग थोडी फिरवली, लॉंग ऑनला लॉंग ऑफला आणलं आणि कव्हरला जर पाहिलं तर मिड विकेटला पाठवलं. पुढचा चेंडू, यावेळी मात्र पंचांकडे दाद, पंचांचा इशारा, निर्धाव चेंडू फेकला गेलाय. अप्रतिम कमबॅक पाहायला मिळालं सौरभ गव्हाणकरच्या माध्यमातून. हा देखील निर्धाव चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर 27 धावा आहेत. पुढचा चेंडू, यावेळी मात्र हा फटका बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट झाला नाही. एक धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार का? ओमकारला तिकडे पाठवलाय, म्हणजे नक्कीच ओमकार चांगलं क्षेत्ररक्षण करणार, चांगला थ्रो करणार. त्यामुळे या चेंडूवर मात्र एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागणार, ते म्हणजेच रांजणपाडा संघाला. आणि एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारण्याची गरज आहे. पुढचा चेंडू, यावेळी मात्र अप्रतिम फटका. पुन्हा एकदा सौरभ गवाणकरवर आक्रमण चढवलं. या चेंडूवर षटकार लगावलाय. धावसंख्येत 6 वाढ. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे भाईजान. निश्चित रूपानं ओमकार राणे चांगली गोलंदाजी करत होता, असं असताना सौरभ गव्हाणकर आलाय. निश्चित रूपानं मला वाटते मागच्या सामन्यामध्ये सौरभच्या पण ना मागच्या सामन्यामध्ये दुखापत झाली होती सौरभला. ओमकारच्या पण आता झालेली आहे, त्यामुळे पुढच्या सामन्यासाठी ओमकार पूर्णपणे फिट राहावा यासाठी सौरभनं स्वतःवर जबाबदारी घेतली. नाहीतर काय झालं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्न बघता बघता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराकडून भरपूर ओव्हर टाकून घेतल्या आणि मग शेवटी बुमरा असा इंजर्ड झाला की आता आजपासून सुरू होणाऱ्या ICCच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमरा आपल्याला भारतीय संघासाठी खेळताना दिसणार नाहीये. त्यामुळे सौरभ गव्हाणकरने ही गोष्ट लक्षात ठेवली. ओमकार पुढच्या सामन्यामध्ये फिट राहावा यासाठी स्वतःवर जबाबदारी घेतली असली तरी मात्र या ठिकाणी गोलंदाजीत काही खासी कामगिरी करता आलेली नाहीये सौरभला. या चेंडूवर देखील चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्यानं धावफलकावर 38 धावा. 64 धावांचं आव्हान होतं, त्यातल्या 38 धावा 4 षटकांत आल्यात, म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धावांची गरज.
यावेळी मात्र शैलेशच्या बॅट मधून मोठा फटका, त्याला देखील बाउंड्री लाईनच्या दिशेनं अक्षरशः उडता पक्षी झेललाय. कम ऑन डीजे. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 43 धावा आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी हा देखील मोठा फटका नक्कीच सीमा पार होईल. धावफलकावर आणखी 6 धावांची भर पडेल. 49 धावा धावफलकावर. कम ऑन डीजे. एक चेंडू 15 धावांची गरज. चला कॅप्टन या ठिकाणी मात्र सामना संपलाय. आवाज प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल मध्ये पात्र होणारा चौथा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो संघ आहे तो म्हणजेच श्रीशा अँड रुद्रांश 11 साई आवाज संघ. गोकुळ भगत आणि अजय म्हात्रे यांचा संघ आहे आणि निश्चित रूपानं या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा किंवा क्वालिफाय म्हणताना सेमीफायनल साठी पात्र होणारा चौथा संघ आपण पाहतोय. चारही कॅप्टन्स यायचे आहेत. आपण चिठ्ठ्या पाडणार आहोत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या सामन्याचा सामनावीर ठरतोय साई आवाज संघाचा अप्रतिम खेळाडू. पुन्हा एकदा ओमकार सुधाकर राणे. अप्रतिम क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळवलं गेलं. नक्कीच जर पाहिलं तर 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि 4 धावा देऊन 3 गडी त्यानं बाद केले आपल्या षटकामध्ये. ओमकार राणे आपण यायचा या ठिकाणी ओमकार राणेला देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर आपण चिठ्ठ्या पाडणार आहोत.
थँक्यू डीजे. ओमकार राणेला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या चला. अध्याय रुपेश राणे यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आपण पुरस्कृत केलं गेलेलं आहे. ते टी शर्ट आपण पुन्हा एकदा ओमकार राणेला देतोय. ओमकार यायचं आहे. ओमकार